नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय माझा विशेष. राधेश्याम मोपलवार आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ही दोन नावं सध्या चांगलीच चर्चेत आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये. मोपलवार यांनी एका प्रकरणात पैशाची सेटलमेंट केल्याचा एक संभाषणाचा गौप्यस्फोट एबीपी माझानं केला होता आणि त्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं, कारण मोपलवार मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख होते आणि याच मुद्द्यावरनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे चांगलेच आक्रमक झालेले सदनात पाहायला मिळाले. त्यांनी फडणवीसांना फैलावर घेतलं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तितकंच आक्रमक होत त्यांना उत्तर दिलं, पण विरोधकांच्या दबावानंतर अखेरीस मोपलवारांना या पदावरनं दूर करण्यात आलंय. दुसरं एक नाव आहे ते म्हणजे मंत्री प्रकाश मेहता यांचं. त्यांच्यावर सुद्धा SRA योजनेमध्ये घोटाळ्याचे आरोप आहेत, मात्र त्यांच्यावर मुख्यमंत्री काहीसे मेहरबान दिसत आहेत, कारण ते त्यांना वेळोवेळी बगल देत आहेत, त्यांची बाजू सावरून धरताना दिसत आहेत. असं नेमकं का होतंय आणि मोपलवारांच्या कारवाईबद्दल विरोधक समाधानी आहेत का, आपल्याला चर्चा करायची आहे. एबीपी माझाने ही खरं तर बातमी लावून धरलेली होती आणि एबीपी माझाचा हा इम्पॅक्ट सदनामध्ये पाहायला मिळाला, कारण सेटलमेंट आणि मंत्रालयामध्ये करोडोच्या लाचखोरीची भाषा करणाऱ्या राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरनं दूर करण्यात आलंय. आज विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची घोषणा केली आहे. मोपलवार हे समृद्धी महामार्गाचे प्रमुख आणि MSRDCचे उपाध्यक्ष आहेत. 2 दिवसांपूर्वी बोरिवलीच्या भूखंडासाठी कोट्यवधी रुपयांची लाच द्यावी लागणार असल्याचं ते एका मध्यस्थाला सांगत होते आणि हे संभाषण एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे. यानंतर दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून खासगी बिल्डरला FSI अंधण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकाश मेहतांची मात्र मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केलेली आहे. फाईलवर निर्णय झालेलाच नाहीये, त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच नाहीये. चौकशी करून त्यावरचा निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या सगळ्या आरोपावरती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूया. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आरोप होऊनही ते राजीनामा देत नाहीत. आपण त्यांनाच विचारूया. प्रकाशजी, जेव्हा खडसेंवर आरोप झाले तेव्हा त्यांनी स्वतःहून ठरवलं होतं की मी पदापासून दूर होतो, चौकशी पूर्ण होऊ दे. आपण याबाबत काही निर्णय घेणार आहात का? आपण राजीनामा देणार आहात का? पदापासून दूर होणार आहात? हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री समोर स्पष्ट आहेत. विधानसभाच्या सभागृहामध्ये मी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. पक्ष आणि माननीय मुख्यमंत्री या संबंधित जे काही निर्देश देतील ते पक्षाच्या आधारावर तो निर्णय करू. परंतु काँग्रेस यांनी आरोप केल्यामुळे असं राजीनामा द्यावं असं मला बिलकुल वाटत नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो, अनेक वेळेला आम्ही आरोप केले आणि ह्यांनी काही उचलून सगळ्याच मंत्र्यांचा राजीनामा घेतलाय, अशी परिस्थिती नाही. आणि त्यामुळे नैतिक अधिकार पृथ्वीराज चव्हाण साहेबांना किंवा विरोधी पक्षांना राजीनामा मागण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. त्यांना नैतिक अधिकार नसेल, पण नैतिकता तुम्ही अनेकदा पाळलेली आहे तुमच्या आयुष्यात. तुम्हाला कुठेतरी योग्य वाटतंय का, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक तुम्ही शेरा लिहिलं आहे त्या तुमच्या फाईल नोटिंगमध्ये? या संबंधी मी स्पष्ट भूमिका सभागृहात मांडलेली आहे. ती नसती माझ्या ऑफिसमधून कुठंच गेली नाही, त्याच्यावर कुठलाही आदेश झालेले नाहीत, त्याच्यावर कुठलाही गफलत झालेली नाही. आणि त्यामुळे या विषयाला घेऊन त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि हा नैतिकताचा मुद्दा होत नाही. आणि स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत, ज्यांनी सदनामध्ये अत्यंत आक्रमकपणे हा मुद्दा लावून धरलेला होता. चव्हाण साहेब, स्वागत आहे आपलं. आणि ज्या पद्धतीनं मोपलवार यांच्यावरती सरकारने कारवाई केलेली आहे, त्यांना पदापासून दूर केलेलं आहे, तुम्ही समाधानी आहात का या कारवाईवर? ही कारवाई आधीच करायला पाहिजे होती. विशेषतः आज जी नवीन माहिती आलेली आहे, ज्यामुळे सरकारला ही कारवाई करावी लागली, तर ती माहिती म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान कार्यालयातून मोपलवार यांची चौकशी करा, त्यांच्याबरोबर गंभीर आरोप आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयामध्ये महाराष्ट्र सरकारला खुद्द पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली होती. ही माहिती आज आपल्या पुढे आलेली आहे. आणि इतके दिवस काय चाललं होतं, मग मुख्यमंत्री कशाची वाट बघत बसले होते? आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये बरेच काही सांगितलं की या अधिकाऱ्याच्या विरुद्ध CBIची चौकशी झाली होती, ते जामिनावर आहेत आणि बरेचसे त्याच्याबरोबर भ्रष्टाचाराचे आरोप मागच्या सर्वकांच्या काळात आले आहेत. हे सगळं जरी ग्राह्य धरलं, खरं धरलं, तरी मग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता सप्टेंबर 2015 मध्ये मोपलवार यांची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केली ना.
ती नेमणूक करताना त्यांचं पार्श्वभूमी तपासली का, त्यांच्यावर काय आरोप ते तपासलं का? आणि सप्टेंबर 2015 त्यांची नेमणूक झाली आणि वर्षभरामध्ये डिसेंबर 2016 पंतप्रधान कार्यालयावरून यांची चौकशी करा असं पत्र मुख्यमंत्र्यांच्याकडे येतं. दोनदा रिमाइंडर आलेले की अजून काय झालं नाही. म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांच्यावर काही कारवाई करावी अशी अपेक्षा असताना आज ऑगस्ट महिना झालाय तरी काही झालेलं नाही. म्हणजे यांचं संरक्षण कोण करत होता आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातले काही अधिकारी त्यांचं संरक्षण करत होते का? या समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये काही उच्च पदस्थ सनदी नोकरांनी हजारो एकर जमिनी स्वतःच्या नावावर विकत घेतली याची वेगळी चौकशी चालू आहे. आणि या सगळ्यामध्ये मोपलवार यांचा काय रोल होता आणि विशेषतः काल जी ध्वनिफीत जाहीर झालेली आहे आणि जी प्रकाशित झालेली आहे त्यामध्ये आपण जे ऐकलं त्यामुळे आता आणखी किती वाट बघायची आणि म्हटलं आम्ही मोपलवार यांची चौकशी करा, त्यांना त्या पदावर मुक्त करण्याची मागणी करत होतो. आज ती मागणी जर मान्य झाली असेल मला अजून माहिती नाही, पण जर मान्य झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. पण त्याचा आता चौकशी संपली आणि त्याच्यावर पुढची कारवाई करायची नाही असं होत नाही. जे त्यांनी ध्वनिफीतीमध्ये म्हटलेलं आहे ते अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यांचे आश्रयदाते कोण होते, ते कुणाच्या वरदास्ताखाली काम करते हे आपल्याला कळलं पाहिजे. अभय देशपांडे आपल्यासोबत ते तुम्हाला प्रश्न विचारतात. नाही चव्हाण साहेब, मुख्यमंत्र्यांनी काल पण आणि आजही सभागृहात मोपलवार यांना पदावरून हटवताना जी घोषणा केली त्यावेळेस सांगितलं की त्यांच्यावरचे जे आरोप आहेत ते सगळे आघाडी सरकारच्या काळातले आहेत आणि आघाडीचं सरकार असतानाच त्यांना महत्वाच्या पदांवर नियुक्त केलं होतं. हा जो त्यांचा युक्तिवाद आहे, हा आपण मुख्यमंत्री होतात पूर्वी महाराष्ट्राचे, तर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? मोपलवार हे महाराष्ट्र नागरी सेवेतले अधिकारी आहेत, ते झाले. मला आठवतं की माझ्या कार्यकालामध्ये त्यांना एकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर नेमलं होतं. आणखी कुठल्या पदावर नेमलं होतं माझ्या कार्यकालात मला आठवत नाही, मला पाहावं लागेल. परंतु जर मोपलवार यांच्यावर गंभीर आरोप होते असं मुख्यमंत्री म्हणतायत, मग आश्चर्याची गोष्टच आहे की अशा माणसाला सप्टेंबर 2015 साली मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा अतिशय महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता त्याची नियुक्ती कशी काय केली? आणि मुख्यमंत्र्यांना माहित नव्हतं का की त्यांच्या विरुद्ध सीबीआयची केस चाललेली आहे? त्यांना माहित नव्हतं का की ते सीबीआयचे केस जामिनावर बाहेर आहेत? तर मुद्दाम त्यांना असाच अधिकारी पाहिजे होता. आणि त्यानंतर जे काही घडलेलं आहे समृद्धी महामार्गामध्ये काही विशिष्ट संधी नोकरांनी हजारो एकर जमिनी घेतलेल्या आहेत. त्यांना जेव्हा हायवेची अलाइनमेंट कळली, ती अलाइनमेंट जाहीर होण्याच्या आधी हा रस्ता कुठून जाणार आहे कळलं, त्यावेळेला त्या रस्त्याच्या शेजारच्या जमिनी मातीमोल किमतीने शेतकऱ्यांकडून घेतल्या आणि नंतर जेव्हा ती अलाइनमेंट जाहीर झाली तेव्हा त्याच्या किमती स्वाभाविकपणे वाढल्या. त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, सुरू केलेली आहे, चौकशी चालूच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबर 2015 मध्ये या अधिकाऱ्याला इतक्या महत्वाच्या जागी का आणलं त्याचं उत्तर कोण देणार? बर, आणखीन एक मुद्दा की गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्री काहीसं बोटचेप धोरण घेताना दिसतात. ते असं का वाटतं तुम्हाला? असं धोरण का असेल त्यांचं? आता असं आहे की प्रकाश मेहतांच्या बाबतीमध्ये एक आपण लक्षात घेऊया की फडणवीस सरकारच्या आतापर्यंत जवळजवळ 3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्र्यांनी फक्त 2 आपल्या मंत्रिमंडळाच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांविरुद्ध चौकशा जाहीर केलेल्या आहेत. पहिली चौकशी एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध आणि त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं गेलं, ती चौकशी अजून चालू आहे. आणि दुसरी चौकशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये प्रकाश मेहता यांच्या विरुद्ध जाहीर केलेली आहे. तर आमची मागणी आहे की जर काहीच घडलं नसेल तर मग चौकशी तुम्ही का अपेक्षित केली? किती मंत्र्यांच्यावर आरोप झाले होते? आणखी पंकजा मुंड्यांच्या पासून ते सदाशिव खोतांच्यापासून किती मंत्र्यांच्यावर आरोप झाले? आदिवासी विकास मंत्र्यांची काही तुम्ही चौकशी केली नाही, पण दुसऱ्या मंत्र्यांची चौकशी केलेली आहे. म्हणजे काहीतरी गंभीर आहे. आता प्रश्नाकडे आपण बोलूया, काय गंभीर का आहे? एका मोठ्या विकासकानं
झोपडपट्टी पुनर्निर्माण प्राधिकरण, ज्याला आपण झोपू प्राधिकरण म्हणतो किंवा SRA म्हणतो, त्या SRAच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव मांडला. तारदेवच्या एपी मिल कंपाऊंड मध्ये SRA प्रोजेक्ट चालू होतं त्यासंबंधी. आता तो प्रस्ताव खरं म्हणजे 2015 साली ब्रिटिश सरकारने जेव्हा SRA सगळे निर्णय SRAच्या पातळीवरच घ्यावे, सरकारकडे ते पाठवणे असा निर्णय घेतला होता. हा एप्रिल 2015 साली फडणवीस सरकारने घेतला होता. ठीक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव जर SRAकडे आला तर SRAने आपल्या पातळीवर म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री कुठेतरी प्रकाश मेहताना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच धन्यवाद चव्हाण साहेब, तुम्ही एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधकांनी आज सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. याचं कारण आहे ते म्हणजे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप. विरोधकांनी अनेक उदाहरणं देत विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसले. मात्र मुख्यमंत्र्यांची मात्र गृहनिर्माण मंत्र्यांवरती आज चांगलीच मेहरबानी दिसली. त्यांनी अनेक पद्धतीनं विरोधकांना उत्तर देत त्यांना सावरून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे मुख्यमंत्री नेमके करतायत का? प्रकाश मेहताना ते एवढं सावरून का घेतात? त्यांच्यावर मेहरबानी का दिसते? आणि मोपलवारांना पदावरनं दूर केलं तर गृहनिर्माण मंत्र्यांना पदावरून दूर करून का चौकशी केली जात नाही? निष्पक्ष चौकशीचा जो दावा केला जातोय तो कसा पूर्ण होणार? म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पारदर्शकतेचे धिंडवडे उडवतायत का? आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, पुण्याहून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे आमदार राम कदम अगदी या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मला सुरुवातीलाच जायचं धनंजय मुंडे यांच्याकडे. धनंजय मुंडे, विरोधक एवढे आक्रमक झालेले आहेत, सरकारच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे, तरीही मुख्यमंत्री प्रकाश मेहताना पाठीशी का घालतायत? काय वाटतं तुम्हाला? खरं तर ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, उत्तर ऐकल्यानंतर प्रकाश मेहताला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्री या ठिकाणी करतायत हे स्पष्ट होतं. मी मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकल्यानंतर आजही सभागृहात बोललो की एखादा चोर चोरी करायला गेला आणि चोरी करत असताना अलाराम वाजला म्हणून ती चोरी झाली नाही, याचा अर्थ चोराचा चोरी करणं जो मोटिव्ह होता तो या ठिकाणी सिद्ध होतोय. या SRAच्या प्रकल्पामध्ये जे नियम आणि कायदे SRAचे आहेत ते डावलून माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी या ठिकाणी या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. आणि अशी मंजुरी देत असताना या विकासकाला 1000 कोटी रुपयाचा फायदा होणार आहे हेही स्पष्ट आहे. कारण हे ताडदेव मधलं मुंबईचं प्रकरण आहे जिथं एका स्क्वेअर फीटचा भाव हा 1 लाख 1.5 लाख स्क्वेअर फीटापर्यंत आहे. आणि हे पूर्ण कागदपत्री समोर आलेलं आहे. ज्या वेळेस याला मंजुरी दिली या प्रकल्पाला, मंजुरी दिल्यानंतर त्या विकासकाला कळवलं की आपल्याला वाढीव FSIच्या संदर्भामध्ये सरकारने मंजुरी दिली, SRAने मंजुरी दिली. आणि मंजुरी दिल्यानंतर LOIच्या अगोदर ज्यावेळेस हे प्रकरण बाहेर पडलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी याला स्थगिती दिली, हा प्रकल्प स्थगित केला. याचा अर्थ जे मंत्र्यांच्या मनात भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार स्पष्टपणाने या ठिकाणी दिसून येतो. म्हणून या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये एकच नाही तर बाकीही नंतर 2 आरोप झाले. म्हणून आम्ही ठाम आहोत की या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्या पारदर्शकतेच्या नावावरती हे सरकार महाराष्ट्रात आलं, ज्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा निवडणुकीत करून हे सरकार सत्तेवर आलं, आज त्याच भ्रष्टाचाराला माननीय मुख्यमंत्री बगल देतायत, वाचवतायत. हे मात्र खेदजनक आम्हाला या अधिवेशनामध्ये सांगावं लागलं. राम कदम आहेत आपल्यासोबत, आपण तुमचा प्रश्न त्यांनाच विचारूया. आता धनंजय मुंडेंनी थेट आरोप केला की पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती हे सरकार जर आलेलं आहे तर अशा प्रकारे आरोप होत असताना त्यांना पाठीशी घालायचा किंवा मेहरबानी दाखवायचा प्रयत्न का करतात मुख्यमंत्री? नाही, धनंजय मुंडे आमचे मित्र आहेत, अभ्यासू विरोधी पक्षनेते आहेत. पण थोडंसं जरा त्यांनी 2009 पासूनचा या संपूर्ण प्रकरणात त्यांनी निश्चितपणे अभ्यास केला असेल, पण कदाचित ते त्यांना लोकांच्या पुढे मांडायचं नसेल. मूळ मुद्दा समजून घ्या की ज्या प्रकरणाविषयी विरोधी पक्षनेते वारंवार सभागृहामध्ये जी गोष्ट मांडता आहेत त्याला सगळ्या प्रकारची त्याला परवानगी दिली कोणी या अगोदर?
ती अगोदरच्या 2009ला कोण मुख्यमंत्री होते, कोणाचं सरकार होतं, हे काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. गंमत अशी आहे की जुन्या सगळ्या गोष्टी लपवायच्या आणि नंतरची कुठली तरी एक गोष्ट धरायची. म्हणजे ज्याचीही चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेत आणि स्वतः प्रकाश मेहतांनी सांगितलं की जर समजा लोकांना, विरोधी पक्षांना माझ्या हेतूबद्दल शंका असेल तर चौकशी व्हावी. असं कधी काँग्रेसच्या कालखंडात, राष्ट्रवादीच्या कालखंडात घडलंय का? हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्येच हे घडू शकतं. आणि तसं सांगितल्याच्या नंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी लावली. याचा अर्थ आमचा हेतू स्पष्ट आहे आणि चौकशीच्या अंती जे खरं आहे, खोटं आहे, चुकीचं आहे, सगळं स्पष्ट होईल. पण अगोदरचं म्हणजे सगळं तुम्ही जे म्हणताय दडवायचं, की- सगळ्या परवानगी यांनीच द्यायच्या. म्हणजे तुम्ही दोन म्हणताय मिनिटं की ऐका. यावर जो दोन शेरा मिनिटं प्रकाश ऐका. मेहतांनी लिहिलाय की दोन मिनिटं ऐका. मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेलं आहे, ते मुख्यमंत्री तुमचे नव्हे तर आधीचे मुख्यमंत्री, असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, ऐका. अवगत करावे आणि अवगत केले, ह्या दोन मधला भेद त्यांनी, प्रकाश मेहतांनी स्वतः स्पष्ट केलाय. त्याच्यावर ते अधिक विस्तारपूर्वक बोलू शकतील. पण ज्या माणसानं चूक केली तो माणूस कधी म्हणतो का माझी चौकशी व्हावी? अहो, प्रकाश मेहतांनी स्वतः चौकशीची मागणी केली. करा धनंजय चौकशी. मुंडेंना पटत नाही विरोधी पक्ष तुमचे काही आरोप मुद्दे. करतोय. त्यांच्याकडे स्वतः कागदपत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ऐका माझ्या इकडे कागदपत्र आहे. त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्री जेव्हा चौकशीचे आदेश देतात याच्यानंतर सुद्धा विरोधी पक्षाच्या नेत्यांना, विशेष करून धनंजय मुंडेजी असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, ह्या दोघांनाही जायचं राजकारण करायचं असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रश्नच येत नाही. आमच्या मनामध्ये काही काळं वेरं नाही म्हणून आम्ही स्पष्टपणे आम्ही चौकशीची आमच्याच मंत्र्यांनी मागणी केली. ठीक आहे. धनंजय मुंडेंना तुमचे काही मुद्दे पटत नाहीयेत. धनंजय मुंडे, खरं तर ही खरी गोष्ट आहे की राम कदम माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि त्यांनी पक्ष बदलल्यानंतर स्वाभाविकच खोटं बोल पण रेटून बोल असा विषय समोर येतो. मी जी नसती आजपर्यंत या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केला ती नसती माझ्या हातात आहे रामभाऊ. आणि आपल्याला मी दाखवू शकतो की या नसतीमध्ये कशा पद्धतीने माननीय मंत्र्यांनी, गृहनिर्माण मंत्र्यांनी झोपडपट्टी अधिनियमाचे सर्व नियम बदलून, आपल्यालाही कदाचित आपण मुंबईत राहता, अनेक वर्ष आपण मुंबईत गेलात, झोपडपट्टी अधिनियमाच्या 3K च्या तरतुदीनुसार शासनाला या कायद्याची उद्दिष्टता पूर्तता होण्यासाठी सर्वसाधारण किंवा विशेष असे निर्देश देण्याचे अधिकार आहेत. एका ठराविक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत प्राधिकरणाचा प्रस्तुत प्रस्ताव असल्यामुळे तो 3K तरतुदी अंतर्गत येत नाही आणि तोच प्रस्ताव 3/4/2017ला 2008 किंवा 9ला नाही रामभाऊ, 17ला हा प्रस्ताव या नियमात बसत नसताना माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सही केलेली आहे आणि त्या सहीमध्ये संबंधित प्रस्ताव सोसायटीचे GBR घेऊन शासनाच्या PAP मिळकत आहेत या संबंधी माननीय मुख्यमंत्र्यांशी अवगत केलंय. त्यामुळे या प्रकल्पाला मान्यता देण्यात येत आहे. ही सही 2017ला 31/6/2017ला माननीय प्रकाश मेहतांनी केलेली आहे. याच्यानंतर या प्रकल्पामध्ये आता जे रद्द झालेलं म्हणतायत, ह्या प्रकल्पात काहीच झालं नाही म्हणतायत, तर मी आपल्याला दाखवू शकतो की SRAने या विकासकास हा प्रकल्प रद्द झाल्याचं पत्र कसं काय दिलं. हे पत्र या ठिकाणी विकासकांनी रद्द झाल्याचं दिलेलं आहे. जर तुम्ही या प्रकल्पात काहीच केलं नाही तर मग रद्द केल्याचं पत्र SRAला गेलं कसं? म्हणजे याचा अर्थ यामध्ये 1,000 कोटी रुपयाचा फायदा त्या विकासकाला मिळवून द्यायचा हे मंत्र्यांनी ठरवलं होतं. ज्या वेळेस हा प्रकार बाहेर येणार त्याच्यानंतर लक्षात आलं आणि हे सगळं रद्द केलंय. जर हे रद्द झालं नसतं तर कदाचित हा पूर्ण 1,000 कोटीचा घोटाळा झाला असता. आता मला सांगा, एखाद्या विकासकाला एखाद्या 1,000 कोटीचा फायदा मिळवून देण्यासाठी नियम डावलून या ठिकाणी मदत केली असेल तर तो विकासक काही एका रात्रीमध्ये बिल्डिंग बांधून 1,000 कोटीचा प्रकल्प उभारू शकत नाही.
यामध्ये त्याला वेळ लागतो आणि हाच या ठिकाणी मोटिव्ह स्पष्ट झाल्यामुळं कुठलंही राजकारण न करता आम्ही या ठिकाणी भ्रष्टाचार ठीक आहे. करण्यात आलेला आहे म्हणून राजीनामा मागतोय. एक दुसरा महत्वाचा मुद्दा, कदाचित माननीय राम कदम साहेबांना हे माहीत नसेल की ज्या ज्या वेळेस आमच्या नेतृत्वावरती आरोप आपण विरोधी पक्षात असताना केले त्या वेळेस त्या मंत्र्यांच्या चौकशा लावण्याचं काम त्या सरकारने केलं हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्या सर्व प्रकाराच्या बाबतीमध्ये आज तुम्ही मात्र पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या गप्पा मारता आणि भ्रष्टाचार केलेल्या ठीक आहे. अनेक मंत्र्याला वाचवता. आता तर माननीय मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट मुख्यमंत्रीच म्हणलं जातं, कारण आजपर्यंत आम्ही पुराव्यानिशी आम्ही सभागृहातही बोललो की आम्ही दिलेले पुरावे जर चुकीचे असतील तर काही तांत्रिक अडचणी पुराव्याची चौकशीच करायची नाही, संपर्क आपल्याशी मंत्र्याचा तुटतोय. राग करायचा नाही, हे बरोबर नाही. नम्रता. विश्वंभर चौधरी आहेत. विश्वंभर चौधरी नम्रता. दोघे रामकदम मी येते तुमच्याकडे नम्रता, मी येते तुमच्याकडे. एक मिनिट फक्त मला हा. 1 मिनिट फक्त बोलू देत मला. हा बोला. आमचे मित्र धनंजय मुंडे साहेब यांना मला फक्त एवढंच सांगायचंय की त्यांनी 2017 मध्ये फाईलमध्ये काय आहे ते पूर्ण महाराष्ट्रापुढे वाचून दाखवलं. त्यांनी 2009 पासून 2014 पर्यंत जेव्हा त्यांचं सरकार होतं तर त्या कालखंडामध्ये किती अनियमितता झालेली आहे ते मात्र त्यांनी वाचण्याचं हेतुपुरस्सरपणे टाळलं. निदान व्यापक अर्थानं बोलत असताना राष्ट्रवादी या पक्षानं तरी भ्रष्टाचाराविषयी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता एवढ्यासाठी नाही. नाही या रामकदम कसं आहे पक्षामध्ये माहितीये त्याग का, आणि समर्पण भावनेतून कागदपत्र तुमच्याकडेही असतील, कागदपत्र यामध्ये धनंजय 2009 मुंडेंकडेही असतील. पासून मुद्दा असा आहे मुळामध्ये की मुख्यमंत्री इमारत त्या पारड्यात ठिकाणी तोलताना इमारत- दोन वेगवेगळे न्याय का नम्रता- लावतायत? मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री नम्रता, दोन त्या वेगवेगळे ठिकाणी न्याय इमारत का बांधली लावतायत? नाही, नाही. आपण मोपलवार हा मुद्दा मी आपण या एक ठिकाणी- बाजूला ठेवू. आपण खडसेंचंच उदाहरण घेऊया ना. खडसे तर खूप ज्येष्ठ मंत्री, त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर त्यांना पदावरनं बाजूला केलं, चौकशी समिती आणली, मग चौकशी झाली. मग गृहनिर्माण मंत्र्यांचं असं काय एवढं त्यांना पुळका आलेला आहे की यामध्ये चौकशी होत नाही? विश्वंभर चौधरी आहेत आपल्यासमोर. विश्वंभर चौधरी, विषय- संभ्रमात टाकणारी भूमिका कोणाची वाटते तुम्हाला याच्यात? असं आहे की मुख्यमंत्री असं म्हणाले की अजून तो प्रकल्प चालला नाही तर भ्रष्टाचार कुठं झाला, तर ते काही मला पटत नाही. मला असं वाटतं की मॅलिफाईड इंटेन्शन होतं का नव्हतं हा इथला मुख्य प्रश्न आहे. प्रकाश मेहतांनी हे लिहिण्यामागे त्यांचं इंटेन्शन काय होतं, मॅलिफाईड इंटेन्शन होतं का, हा खरा मुद्दा आहे. आणि हा खरा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा हिताचा नाही हे मुख्यमंत्र्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. उद्या कोणी पण मंत्री उठेल आणि म्हणेल की मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलं होतं, म्हणजे काय होतं त्यांनी. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जी प्रतिमा जपलेली आहे आजपर्यंत त्यांची प्रतिमा अजूनही चांगली आहे. आणि मलाही लवासा सारख्या प्रकरणांमध्ये आम्हाला अनुभव आहे की त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात एक भूमिका घेतलेली आहे. मग आता असं असताना मुख्यमंत्र्यांनी आता प्रकाश मेहतांना ते काही दिल्लीचं त्यांच्यावर प्रेशर आहे किंवा काय हे काही कळायला मार्ग नाही, परंतु जर सिझरची पत्नी वादातीत असली पाहिजे हे जर मान्य केलं तर प्रकाश मेहतांना आता घरी जाणं अनिवार्य आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. असंही काही नाहीये की प्रकाश मेहता हे फारच महत्वाचे मंत्री आहेत आणि उद्या सगळं मंत्रिमंडळ हेच पॅरलाइज होणार आहे अशातला काही प्रकार नाहीये. प्रकाश मेहतांची जी कारकीर्द ती अत्यंत सुमार राहिलेली आहे, ती आधी पण वादग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे हे इंडिस्पेन्सिबल आहेत महाराष्ट्राला आणि प्रकाश मेहता जर मंत्री राहिले नाही तर महाराष्ट्र चालूच शकत नाही अशी काही परिस्थिती नाहीये. तेव्हा चौकशी होईपर्यंत चौकशीवर दबाव टाकणे हे मॅलिफाईड इंटेन्शन सिद्धच झालंय. धनंजय मुंडे म्हणतायत, त्यांच्या अगदी म्हणण्यात तथ्य आहे की मॅलिफाईड इंटेन्शन होतच ना आणि ते फाईलीवर सिद्धच झालेलं आहे की त्यांनी हे लिहिलंच की मुख्यमंत्र्यांना अवगत केलेलं आहे आणि तो त्यांनी बेकायदा प्रकल्प पण त्यांनी पास केला. मला असं वाटतं की मंत्री स्तरावर घटनेची शपथ घेऊन जर हे असं करत असतील तर त्याची शिक्षा म्हणून त्यांना, असं कोणीच म्हणत नाही की तुम्ही प्रकाश मेहतांना जन्मभर बाद करा, त्यांची चौकशी होऊ द्या, चौकशीत ते निर्दोष आढळले तर पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घ्या. पण तो आता त्यांना मंत्रिपदावर ठेवणं म्हणजे या चौकशीत सरळ सरळ हस्तक्षेप, सरकारी हस्तक्षेप होण्यासारखा आहे. राम कदम मगाशी म्हणाले तो मुद्दा मला मान्य नाही की राज्यामध्ये असं झालेलं आहे. अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार हा किती होता हे सगळं जगजाहीर आहे. याच्याबद्दल आम्ही पण अनेकदा बोललोय, ते काही पुन्हा पुन्हा उघडण्याची गरज नाही. परंतु अशोक चव्हाणांना जावं लागलं तेव्हा कोणता गुन्हा सिद्ध झाला होता? आदर्शमध्ये प्रायमा फेशियाच आलेला होता आणि न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित होतं. न्यायालयामध्ये प्रकल्प हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, परंतु चौकशी येऊ नये, न्यायालयाची नामुष्की येऊ नये. आणि वर्तमानपत्रात ज्या पद्धतीनं अतिशय निगेटिव्ह वातावरण होतं त्यामुळे त्यांना नामुष्कीनं राजीनामा द्यावा लागला. आता तुमच्या अनेक मंत्र्यांची प्रकरण न्यायालयात चालू आहेत. आता चिक्कीचं प्रकरण न्यायालयात चालू आहे. कोणत्या मंत्र्यांनी राजीनामा दिला? न्यायालयाचा आदर एवढा भारतीय जनता पक्ष युती सरकारने कधी ठेवला? न्यायालयामध्ये ताशेरे येतील अशा प्रकारचं वातावरण तिथे होतं. अहो, रणजित पाटलांवर सुद्धा केसेस आहेत, त्यांच्यावर पण खोट्या प्रतिज्ञापत्राचे केसेस आहेत. त्याच्यावर सरकारने कोणती काय कधी भूमिका घेतली? मला असं वाटतं आपण प्रकरण टू प्रकरण बोलायला पाहिजे विश्वंभरजी.
ठीक आहे. अहो, प्रकरण तो प्रकरण सांगतो. तर ठीक आहे. अभय देशपांडे काय एवढे मुख्यमंत्री पाठीशी घालत असावे मला वाटतं की प्रकाश मला वाटतं मगाशी राम कदम यांनी उल्लेख केला 2009-2008चा सारखा उल्लेख करतायत. त्यात एक बाब मला वाटतं की बाब लक्षात घेतली पाहिजे की 2009च्या वेळेस पॉलिसी बदलली आणि SRA ला 225च्या ऐवजी 269चं घरं द्यायची ठरल्यानंतर ते FSI वाढवून द्यायचा निर्णय धोरणात्मक निर्णय होता आणि त्या संदर्भात निर्णय झाला. 3Kच्या संदर्भात मगाशी धनंजय मुंडेंनी त्याचा बरोबर उल्लेख केला की 3Kच्या संदर्भात याच्या म्हणजे तुलसीवाडीचा केस मला वाटतं राम कदम यांनाही माहित असेल, कारण मुंबईतले SRA प्रोजेक्ट कसे होतात आणि त्याच्या कन्सेंट कशा असतात आणि कधी 3Kचा वापर होतो याची पुरेपूर माहिती त्यांनाही आहे. तुलसीवाडीच्या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की या कलमाचा वापर हा सर्रास करण्यासाठी नाहीये, तर फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये करण्यासाठी आहे. तर हे सगळं झालेलं असतानाही तो 269च्या FSIचा आधार घेऊन आता अतिरिक्त FSI द्यायचा निर्णय कशासाठी, निर्णय घेण्याचं का घाटत होतं, झाला नाही निर्णय, ठीक आहे. दुसरा, जर हा निर्णय योग्य होता म्हणजे 300 घरं प्रोजेक्ट अफेक्टेड लोकांना मिळणार होती तर तो रद्द का करताय? मुळात असा आहे की तो जो प्रकल्प तुम्ही म्हणता जो निर्णयच झाला नाही तो तुम्ही रद्द का केला? जर इंटेन्शन चांगलं होतं, तुमचा हेतू स्वच्छ होता, तर तुम्ही त्याचं समर्थन का नाही करत आहात? तुम्ही जर प्रोजेक्ट अफेक्टेड लोकांसाठीच हा FSI वाढवून देत आहात तर त्याला विरोध असण्याचं काही कारण नाहीये. मग हा निर्णय रद्द करण्याचं कारण काय? आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की अवगत करणं, म्हणजे मला एक सांगा की मुख्यमंत्र्यांशी एखाद्या विषयावर चर्चा झालेली नसताना तसा चेहरा कोणी नजर चुकीने कसा मारू शकेल? म्हणजे मला जर कळलं नाही ते ठीक आहे. आता मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत म्हणून त्यांचे आता पाठराखण करावी लागेल, समजू शकतो आपण, पण या प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांना अवगत करणं, उद्या जर त्याचं LOI इश्यू झाला असतं तर हा चेहरा मुख्यमंत्र्यांच्या अडचणीचा झाला असता. मग हा मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच तर मारलेला चेहरा नव्हता ना? असे अनेक प्रश्न याच्यातून उपस्थित होत असल्यामुळे मला वाटतं की सरकारला तर निश्चितपणे भूमिका याच्यात घ्यावी लागणार आहे. राम कदम, म्हणजे सरळ दिसतं यामध्ये की मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा तर डाव नव्हता ना? कसं आहे नम्रता, की आता या प्रकरणाची चौकशी होईल, चौकशी अंती जे काही आहे ते स्पष्ट होईल महाराष्ट्रापुढे. पण या निमित्तानं विरोधी पक्षाला विधानसभेचा आणि विधान परिषदेचा महत्त्वाचा वेळ या निमित्तानं कुठेतरी ते व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सांगितलं गेलं की चौकशी होईल आणि चौकशीनंतर कारवाई होणार आहे, त्यानंतर सुद्धा निष्पक्ष चौकशीसाठी तुम्ही खडसेंना एक न्याय लावता, प्रकाश मेहताना एक न्याय लावता, मोपलवारांना एक न्याय लावता. कसं म्हणायचं निष्पक्ष चौकशी होणार याच्यामध्ये? नाही, खडसे साहेबांच्या प्रकरणामध्ये खडसे साहेबांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे, त्यांचा राजीनामा घेतलेला नाही आहे. त्यावेळेस ज्या पद्धतीने न्यायालयामध्ये गोष्टी सुरू होत्या, वर्तमानपत्रात ज्या पद्धतीनं निगेटिव्ह सातत्यानं 2 महिने येत होतं, त्याच्यामुळे एक पक्षनिष्ठा, पक्षावर प्रेम या भावनेनं तो पूर्णपणे प्रसंग म्हणजे प्रकाश मेहतांचं पक्षावर प्रेम नाही असं म्हणताय का तुम्ही? प्रकाश मेहताच्या प्रकरणाशी प्रकाश मेहताच्या प्रकरणाशी त्या गोष्टीला जोडता येणार नाही. त्या ठिकाणी सातत्यानं 2 महिने विरोधी पक्ष आणि बाकीच वर्तमानपत्र, सगळ्याच मीडिया ज्या पद्धतीनं पक्षाची ज्या पद्धतीनं ज्याला आपण म्हणतो की निगेटिव्ह पब्लिसिटी करत होते, त्याच्यामुळे त्यांनी यामध्ये सुद्धा तुमच्या पक्षावरती ताशेरे शिंतोडे उडतातच आहेत. आणि केवळ पक्षावर नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरती शिंतोडे उडतायत. जबाबदारी घ्यायला नको का जी तुम्ही म्हणताय ती? नम्रता, या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिल्याच्या नंतर माझी विरोधी पक्षाच्या नेत्यांना, धनंजय मुंडे साहेबांना विनंती राहील की त्यांनी विधान परिषदेचा, विधानसभेचा दोन्हीचा वेळ वाया घालवू नये. अधिवेशनाच्या कालखंडामध्ये अनेक विधेयकं संमत व्हायची असतात, चांगले निर्णय व्हायचे असतात. केवळ राजकारण म्हणून, राजकीय अभिनिवेशातून ते राजीनाम्याची मागणी करतात, हे पूर्ण महाराष्ट्राला. राम कदम या संदर्भात फक्त एकच विचारतो की मोपलवार यांना आपण का त्या पदावरून दूर केलं आज? कारण त्यांची निष्पक्षपाती चौकशी व्हावी म्हणून केलं ना. तर ज्या खात्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत, त्याच खात्याचा कारभार ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याकडेच ठेवणं कितपत योग्य आहे? आणि नम्रता, दुसरा महत्त्वाचा प्रकाश प्रश्न आहे. मेहतांचा अभयजी प्रकाश मेहतांचा राजीनामा मागत असताना, अभयजी प्रकाश मेहतांचा राजीनामा मागत असताना राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष हा राजकीय अभिनिवेशातून हा राजीनामा मागतो आहे, हे आपणास मान्य आहे का? मला त्या राजकीय हेतुपोटी जर राजीनामा मागत बरोबर आहे, पण तो देण्याचा प्रश्नच येत नाही. 15 वर्ष आपण विरोधी पक्षात असताना आपण अशा मागण्या करत होता की नाही? त्याच्यात काय राजकीय अभिनिवेश होता का? आपण मागच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेतले की नाही?
नाही, राजीनामे देऊन त्यांना यामध्ये अहो तुमच्या एकंदरीत 95 साली सरकार होतं त्यावेळेस तुम्ही शिवणकरांना बिनखात्याचं मंत्री केलं होतं की नाही? का केलं होतं? की त्यांच्यावर आरोप झाले होते, त्या आरोपाची चौकशी व्हावी म्हणून. म्हणजे तो प्रश्न म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाही, तुमच्याच पूर्वीच्या सरकारशी आणि आताच्या सरकारशी तुलना होते. अभयजी त्या वेळेस घेतले गेलेले निर्णय त्या वेळच्या परिस्थितीच्या अनुसार होते. प्रकाश मेहतांच्या बाबतीमध्ये त्यांची इतक्या वर्षाची राजकीय तपश्चर्या आहे. फक्त आणि फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला याचं राजकारण करायचंय. चौकशी अपॉइंट केली, स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ठीक आहे, तुम्ही थेट आरोप केलेला आहे ना धनंजय मुंडेंवरती, आपण त्यांना विचारूया. आपण विचारूया राजकारणाचा आरोप आहे ना तुमचा. एक छोटासा ब्रेक घेतोय आपण रामकदम या ठिकाणी आणि सभा आपण धनंजय मुंडेंना विचारूया. तुम्ही थेट राजकारणाचा आरोप करता धनंजय मुंडेंकडनं, आपण त्याचं स्पष्टीकरण घेऊ. खरं तर राजकारण करायचं असतं तर कदाचित या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही कुठलंही कामकाज दोन्ही सदनामध्ये होऊ दिलं नसतं. पण यावेळेस या पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करून या ठिकाणी सरकारने जो निर्णय केला त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दुसरी महत्वाची गोष्ट, राजीनामा आम्ही हे राजकारण म्हणून नाही तर पारदर्शकतेचा विषय तुम्ही केला. ज्या पद्धतीनं खडसे साहेबांचा मोटिव्ह समोर आला आणि तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला, त्यांनी स्वतः दिला नाही, पक्षाकडून त्यांना दबाव आणला की तुम्ही स्वतः राजीनामा द्या, त्यावेळेस खडसे साहेबांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. जर खडसे साहेबांचं प्रकरण हेही तडीस गेलं नव्हतं, फक्त मोटिव्ह त्यांचा सिद्ध झाला होता. भोसरीच्या त्या प्रकरणामध्ये फक्त ती जमीन त्यांनी खरेदी केली होती, शासनाकडून मिळणारा फायदा झाला नव्हता. एवढ्या एका गोष्टीवर आपण खडसे साहेबांचा राजीनामा घेतला. आता या SRAच्या प्रकल्पामध्ये सुद्धा विकासकाला 1000 कोटी रुपयाचा फायदा होण्यासाठी निर्णय केला. निर्णय झाल्यानंतर तो निर्णय रद्द केलाय. मोटिव्ह सारखे आहे, प्रकरण सारखं आहे. खडसेंचा राजीनामा होतो, मेहतांचा होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, राम कदम साहेब विधान परिषदेचं या प्रकरणामध्ये मेहतांच्या राजीनाम्यासाठी काल तुम्हाला भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला, उत्तर नव्हतं, सभागृह त्याग करावा लागला. आम्ही सभागृहाचं कुठलंही कामकाज या क्षणापर्यंत पेंडिंग ठेवलेलं नाही. त्यामुळे सभागृहात कामकाज होत नाही, आम्ही राजकारण करतो अशातला भाग नाही. तुम्ही अतिशय प्रामाणिक प्रयत्न राम कदम साहेब तुम्ही मेहतांचा करताय, त्याला घाटकोपरचे कनेक्शन आहेत, आपण त्या भागातले आमदार आहात, त्यामुळे ते स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ प्रकाश मेहता दोषी नाही ते होऊ शकत नाही. त्याच खात्यावर राहून मंत्री म्हणून तुम्ही चौकशी नेमताय. अरे एवढी चेष्टा तर करू नका महाराष्ट्राच्या जनतेची. तुम्हाला जर खरंच चौकशी करायची तर त्यांना मंत्रिपदावरून काढा, त्या खात्यावरून काढा आणि चौकशी करा, तर आम्ही मानू की खरं तुम्ही पारदर्शक आहात. ठीक आहे, पण तुम्ही पारदर्शकताच्या गप्पा मारायच्या आणि सरसकट भ्रष्टाचार रामकदम, आम्ही खरं तर प्रकाश मेहता यांना स्वतःच्या चर्चेमध्ये निमंत्रित केलेलं होतं, अजूनही प्रयत्न करतोय. तूर डाळीचा घोटाळा काढला, याच्या अगोदर अनेक मंत्र्यांचे घोटाळे काढले, काय चौकशा लावल्या? अजूनही खरं तर आम्ही प्रकाश मेहता यांना सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करतोय, मात्र ते त्यांचा संपर्क होत नाहीये. राम कदम, घाटकोपर कनेक्शनचा उल्लेख आता धनंजय मुंडे यांनी केलेला होता. घाटकोपर मधलं सुद्धा एक प्रकरण आहे, पंतनगर परिसरामधलं, त्या ठिकाणचा सुद्धा एक आरोप होतोय प्रकाश मेहतांवरती. राम कदम, कसं आहे नम्रता, धनंजय मुंडे साहेब म्हणाले की घाटकोपरचं कनेक्शन, तर निश्चितपणे प्रकाश मेहता माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत आणि त्यांची राजकीय तपश्चर्या मोठी आहे. ठीक आहे, आता धनंजय मुंडे साहेब राष्ट्रवादी पक्षाचे आता आणि एकंदरीत सभागृहाचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना असं कधी होत नाही राजकारणात की विरोधी पक्षाचा नेता सत्ताधारी पक्षाचं कौतुक करतो. जे मुद्दे असतील नसतील त्याही गोष्टींना मुद्दे आहेत असं करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं, यालाच राजकारण म्हणत असतात. की वास्तविक मी वारंवार एकच गोष्ट मांडतो आहे, जसं ते मगासपासून 1000 कोटी जे मुंडे साहेब म्हणतात, तर याच्यामधून PAP निर्माण होणार होती, लोकांसाठीच निर्माण होणार होती. ही गोष्ट मात्र ते हेतुपुरस्सरपणे त्या गोष्टीकडे थोडासा प्रकाश कमी टाकतात. असू दे, चौकशी झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. आणि मोपलवारांविषयी साधा प्रश्न आहे, आता अभय देशपांडेंनी तोच प्रश्न विचारला की जर लोकांसाठी होणार होतं तर मग रद्द का केलं? नाही, ऐका, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मोपलवारांचा सुद्धा विषय काढत असताना धनंजय मुंडे साहेबांना सांगावं लागेल की मोपलवारांची जी क्लिप ABP माझानं वाजवली
ती क्लिप तुमच्या कालखंडातली आहे मुंडे साहेब. जेव्हा राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं सरकार होतं त्याचा समृद्धी मार्गाशी काहीही संबंध नाही, पण आपण त्याला समृद्धी मार्गाशी जोडून महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे आपण खोट्या स्वरूप, म्हणजे मी मोपलवारांना समर्थन देत नाही, मोपलवारांना क्रीम पोस्टिंग देणारं हे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि तुमचं सरकार होतं. मोपलवारांवर जे आरोप झालेत ते तुमच्या कालखंडातले आरोप आहेत, ते आमच्या समृद्धी महामार्गाचं कालखंडातले प्रोजेक्ट नाहीत. त्यांच्या हातात पण देणं हे क्रीम पोस्टिंग नव्हतं का राम कदम? खोट्या पद्धतीनं त्याला समृद्धी मार्गाशी जोडण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर ते आपण राष्ट्रवादीनं आणि काँग्रेस पक्षानं केलंय. तर त्याच्यामुळे तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण महाराष्ट्राच्या हिताचा विचार करा. चौकशी निपक्षपणे होईल आणि चौकशीच्या धनंजय मुंडेंना काही मुद्दा मांडायचा, तुमचे काही मुद्दे पटत नाहीयेत त्यांना. सरकारच्या समोर सगळे समान आहेत. नम्रता, यामध्ये एबीपी माझानी जी मोपेलवारांची क्लिप व्हायरल केली, आपण वाजवली, मी आपल्याला स्पष्ट सांगतो की ही क्लिप या सत्तेच्या काळातली आहे, मागच्या सत्तेतल्या काळातली नाही. माननीय राम कदम साहेब, मी ज्यावेळेस आरोप करतो मी फार जबाबदारीपूर्वक करतो आणि या क्लिपमध्ये ज्या बोरवलीच्या 15,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटच्या संदर्भामध्ये मोपेलवार बोलतायत, त्यांना तो अधिकार कधी मिळतो आणि ते कुठल्या पदावर असताना मिळतो आणि ते कुठल्या पदावर कधी होते याचा विषय तुम्ही करा. आणि एक क्लिप नाही बरं, आता मागच्या काळाचं म्हणता भले मान्य, मागच्या काळामध्ये एक अधिकारी भ्रष्टाचारी होता, आता तो भ्रष्टाचारी अधिकारी तुम्हाला समृद्धीवर नेमायला बरा वाटला, त्यावेळेस तुमच्याकडे आला की तो चांगला झाला. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सभागृहात मांडले त्यावेळेस तुम्ही म्हणताय की ते पुरावे अगोदरच्या काळातले, पण ही जे क्लिप आहे ती क्लिप अगोदरच्या काळातली नाही. याच्या संदर्भामध्ये मोकळेपणाने ठीक आहे, अँटी करप्शन कडून सीबीआय कडून चौकशी करा, तुमच्या लक्षात येईल ही क्लिप कधीची आहे. आणि मी एक क्लिप नाही, राम कदम साहेब, मी सभागृहामध्ये 35 क्लिपची सीडी दिली आहे आणि 450 कॉलचं ट्रान्स्क्रिप्शन मी सभागृहासमोर ठेवलेलं आहे. त्यामुळं असं तुम्ही समजू नका की आमच्याकडे पुरावे नाहीत आणि त्या पुराव्याचा आम्ही अभ्यास केलेला नाही. ठीक आहे. विश्वंभर आम्हाला चौधरी, काय कुठल्या अधिकाऱ्याला पाठीशी घालायचा विषय नाही, पण तुम्ही नाही, भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पाठीशी संसदीय घालताय, कामकाजामध्ये तुमच्यावर विरोधी आली आहे. पक्षानं नाही, संसदीय कामकाजामध्ये मुंडे साहेब तुमच्याकडून ते अपेक्षित आहे आणि निश्चितपणे त्या पुराव्यांची चौकशी होईल, कारवाई होईल. पण त्या पुराव्यांच्या चौकशीच्या पुढे जाऊन आपण प्रकाश मेहतांच्या बाबतीमध्ये जी राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करता आता आहात मोपेलवार आणि त्याच्या चाललंय. निमित्तानं आपण कदम सभागृहाचा साहेब, वेळ जो वाया मोपेलवार घालवता चाललंय. आहात, नाही, मेहता नाही, गेले, राम मोपेलवार कदम चालले, पुन्हा एकदा मोपेलवार. मुद्दा तिथेच येतोय, पुन्हा एकदा मुद्दा तिथेच येतोय. मोपेलवारांच्या बद्दल निष्पक्षपाती चौकशी करण्यासाठी तुम्ही मोपेलवारांचा मोपेलवारांना विषय पदावरनं चाललाय. हलवलं, प्रकाश मेहतांना पदावरनं हटवण्याची मागणी करतायत, ते त्यांच्या पदाचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायची मागणी करतायत. म्हटल्यानंतर भाजपला एवढं का जोमतंय? विश्वंभर चौधरी, यामध्ये भाजप दुटप्पी भूमिका करताय असं नाही का वाटत? मुख्यमंत्री स्वतः दुटप्पी भूमिका घेत आहेत. मगाशी मला तोच मुद्दा बोलायचा होता ऍक्च्युअली, की कदम साहेब म्हणत होते की ते पक्षाचं नुकसान होत होतं. पक्ष हे कुठून आलं? हे पक्ष पगार देत होता का खडसे साहेबांना? का पक्ष पगार देत होता मेहता साहेबांना देतोय? हे पक्ष कुठून आणलं? तुमचा पक्ष म्हणजे काही भारत नाहीये, महाराष्ट्र नाहीये. तुम्हाला जनतेने आमच्या कराच्या पैशातून ते पगार होतात, पक्षातून होत नाहीत. त्यामुळे फक्त काँग्रेस राष्ट्रवादीने सभागृह बंद पाडलं आणि आमचा पक्ष, अशी भाषा बोलू नका. 11 कोटी जनतेला तुम्ही उत्तरदायी आहात सरकार म्हणून, कारण आमच्या करांमधून हे पगार होतात, आमच्या करांमधून हे सरकार चालतं. त्यामुळे त्याला पक्षीय अँगल देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे आहेत आणि सभागृह बंद पडत असेल तर ती सरकारची जिम्मेदारी आहे. लोकशाहीमध्ये सभागृह चालवणे ही सरकारची जिम्मेदारी. काल तर आश्चर्यकारक प्रकार केला कदम साहेब तुम्ही. पहिल्यांदा इतिहासात घडलं की सत्ताधारी पक्षच निघून गेला सभागृह. ही केवढी बेजबाबदार पद्धत आहे. कुठून आली ही पद्धत? इतकी बेजबाबदार पद्धती कुठून आली की आम्हीच चाललोय सभागृहातून? म्हणजे काय? मग तुम्ही राजीनामे द्या आणि निघून जा. कशासाठी सभागृह तुम्ही चालवता सत्ताधारी पक्ष म्हणून? अशा पद्धतीने हे पक्षीय राजकारणावर शेकाडता येणार नाही. हा जनतेला उत्तरदायी असण्याचा प्रश्न आहे आणि जनता हे म्हणतीये की आमच्या पैशाचं जर मिसअप्रोप्रिएशन करायचं जर त्यांचं इंटेन्शन जरी असेल तरी तुम्ही पहिला राजीनामा घेतला पाहिजे. आपल्या परंपरा लक्षात घ्या राम कदम साहेब. सरकारला जर 1 रुपयाची कपात सूचना केली विरोधी पक्षांनी आणि ती जर मान्य झाली तर तो सरकारचा राजीनामा घ्यावा लागतो. सरकार तिथं जातं. याचा अर्थ 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार हा व्यवस्थेमध्ये सहज करायचा नाही, हे आपलं तत्व आहे. आणि ते जर कागदावरच आहे, मला माहिती आहे की ते कागदावर आहे, पण कागदावर असेल तर आता कागदावर गोष्टी आल्यावर तरी ते पाळलं पाहिजे. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या इमेजचा हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून, मुख्यमंत्री पारदर्शी कारभाराबद्दल बोलतात, भ्रष्टाचार निपटून काढण्याबद्दल बोलतात.
मुख्यमंत्र्यांनी यात आता प्रकाश नक्कीच. मेहतांचा राजीनामा मागायला पाहिजे, अन्यथा प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांची इमेज अशाच पद्धतीने वेगवेगळे मंत्री घालतात. नक्कीच. अभय देशपांडे, मुख्यमंत्री स्वतःच्या इमेज सोबत एवढं कसं काय कॉम्प्रोमाइज करू शकतात? म्हणजे पारदर्शकतेचा झेंडा त्यांनी रोवलेला आहे, थेट आरोप झालेले तिथे, म्हणजे त्यांच्यावर काय दिल्लीतनं वगैरे मला दबाव वाटतं असू की शकेल? नाही, मोपलवार यांचा निर्णय प्रशासकीय पातळीवरचा होता आणि मेहता यांच्या बाबतीत तो राजकीय निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांना निश्चितपणे वरपर्यंत बोलावं लागेल आणि त्यांच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांची प्रतिमा आज सरकारला 3 वर्ष असले तरी त्यांच्यावर व्यक्तिगत दृष्ट्या कुठलेही आरोप झालेले नाहीये. म्हणजे हे त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. त्याचबरोबर या सरकारने म्हणजे 0 टॉलरन्स फॉर करप्शन आणि खाऊंगा नाही खाने नाही दूंगा या स्लोगनवरून या सरकारने अपेक्षा वाढवलेल्या आहेत लोकांच्या. केवळ सरकारचं नेतृत्व करणाऱ्या माणसाची प्रतिमा स्वच्छ असून चालत नाही. म्हणजे आपण मागच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं चारित्र्य स्वच्छच होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काही व्यक्तिगत आरोप नव्हते, परंतु फक्त एका व्यक्तीचं स्वच्छ चारित्र्य असं चालत नाही. तर ते सरकारचं जे नेतृत्व करतात त्या नेतृत्वाबद्दल त्या सरकारबद्दलही लोकांच्या मनात तशीच भावना असायला लागते. आणि राजकारणात फक्त आरोप जे असतात त्याचे पुरावे वगैरे असतात, पण परसेप्शन नावाची एक गोष्ट असते. जर परसेप्शन आज या प्रकरणामध्ये काही जरी झालंय असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यात काही झालं आहे की नाही हे चौकशी अंती सिद्ध होऊ शकतं. त्या चौकशीला किंवा त्या अग्निपरीक्षेला सत्तेवर बसणाऱ्या लोकांना सामोरं जावं लागतं आणि तशी परीक्षा जर त्यांनी दिली तरच ते मला वाटतं नेतृत्व तावून चुलाखून निघत असतं. आणि म्हणजे पारदर्शकता जी आहे ती सिद्ध करावी लागते. फक्त एका व्यक्तीच्या पारदर्शकतेवर हे चालत नाही, तर सरकारची प्रतिमा तशी असावी लागते असं मला वाटतं. राम कदम, जसं आता अभय देशपांडेंनी उल्लेख केलेला होता, मुख्यमंत्र्यांना प्रकाश मेहतांचा राजीनामा घेण्यात काही राजकीय अडचण आहे? नाही, याच्यामध्ये विषय राजकीय अडचणीचा नाही आहे. ही राजकीय मागणी आहे राजीनाम्याची, ती अडचण आहे. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला सत्यता माहीत असताना सुद्धा की ज्या फाईलविषयी ती वारंवार चर्चा करता आहेत त्या फाईलला मान्यता देण्याचं आधीचं काम त्यांनीच केलेलं आहे आणि ती नसती आता मुंडे साहेबांनी देखील ती वाचून दाखवली नाही आधीच्या कालखंडात. पण राम कदम, ठीक आहे ना, तुम्ही जर म्हणताय की चौकशी अंती सगळं येईल, तर चौकशी होईपर्यंत प्रकाश मेहतांना बाजूला करण्यात नुकसान काय? अशा प्रकारची राजकीय अभिनिवेशातून होणाऱ्या मागणीला मान्य करण्याचं काही कारण नाही. धनंजय मुंडे कागदपत्र दाखवतातच आहेत. धनंजय मुंडे साहेबांना मी 3 प्रश्न विचारेन. मुंडे साहेब, मला आपण सांगा की तो पूर्ण इमारत तयार असताना वरचा जो FSI वाढवून देण्याचं काम जे झालं त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचं सरकार हे तुमचं होतं हे मान्य आहे का आपल्याला? माननीय राम कदम साहेब, आपण मुद्द्यावर आलात. आता बरं झालं आपण मुद्द्यावर आलात. ज्या वेळेस FSI वाढवून द्यायचा निर्णय झोपडपट्टी अधिनियमाच्या अंतर्गत झाला, तुम्ही जगलरी काय केली हे सांगू. ज्या वेळेस 2.50चा FSA होता तो 2.79 झाला. झोपडपट्टी धारक जे आहेत ज्या PAPच्या अधिकारामध्ये त्यांना झोपडपट्टी धारकांना ते PAP वाढवून द्यायचं आहे. आपण मुंबईतले आहात, मला वाचून दाखवायचं तर मी वाचूनही दाखवेल. अगोदर सांगितलं की हे PAP धारक यांना वाढीव FSA नको आहे त्याच्यात घ्यायला तयार आहेत आणि त्याचे सगळे ठराव सगळे या फाईलमध्ये आहेत. आणि तुम्ही असं सांगितलं की या बाबतीत ते घ्यायला तयार नाहीत. हे PAPचा जो वाढीव FSA आहे तो विकासकाला द्यावा. ही सगळ्यात मोठी जगलरी आहे. त्याच्यात PAPच्या हिताचे रक्षण करून तुम्ही म्हणताय आणि सचिवांचा चेहरा याच्यात काहीच चुकीचं रद्द का केला? मला परवानगी देत असाल तर मी मध्ये बोलू. राम कदम, साधा मुद्दा आता धनंजय मुंडेंनी विचारलेला आहे की चुकीचं काही नव्हतं तर रद्द का केला? की आपण कितीही प्रामाणिक प्रयत्न केला मेहता साहेबांना वाचवायचा तर हे प्रकरण वाचवण्यासारखं नाही. हे आपल्याला आपण परवानगी देणार असाल तर एक गोष्ट ऐकाल. अगदी थोडक्यात राम कदम, माझा वेळ संपत आला. तयार आहे, ऐका नम्रता ऐका. इमारत तयार आहे. इमारत तयार झाल्याच्या नंतर त्याचं जे घर आहे त्याच्यापेक्षा त्याला वाढीव जे काही 30-40 फूट वाढीव जायचं आहे हा निर्णयच मुळात संशयास्पद आहे. हा निर्णय मुंडे साहेब मान्य करा मोठ्या मनानं की त्यावेळेस काँग्रेसच्या कालखंडातल्या मुख्यमंत्र्यांनी ते बाकीचे सगळे लोक नंतरचं जे आपण म्हणता आहात तसा पूर्ण सोसायटीने त्याच्यामुळे आपण चोराला सोडून संन्याशाला सूळ देण्याचं संन्याशाला
तो निर्णय सबंध धनंजय झोपडपट्टी मुंडे साहेब धारकांसाठी झालेला चोराला आहे. सोडून ठीक आहे नाही, राम कदम आणि धनंजय मुंडे सुळावर एक मुद्दा चढवण्याचं- यामध्ये नक्की आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे आणि जर निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर ज्यांच्यावरती हे आरोप आहेत त्यांना त्या खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणं आणि त्यानंतर या खात्याची चौकशी करणं आवश्यक आहे. अन्यथा मुख्यमंत्री हे त्यांचा अजूनही राजीनामा का घेत नाहीयेत हा प्रश्नच आहे, कारण या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री स्वतःच्या इमेज सोबत कॉम्प्रोमाइज करतात. हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. त्यांच्यावर कसला दबाव आहे तो ते मुख्यमंत्रीच जाणू. या चर्चेसाठी आपल्या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.